दुसऱ्या मॅच मध्ये पहिला बॉल वेगाने हाताळला, जिथे मात्र गेला कीपरच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल, सुपर बॉल, रेड मोर द विकेट. तयार गोलंदाज. आणखीन एक चेंडू वेगाने कीपरच्या हातामध्ये, सुपर बॉल. खडखड खेळण्याचा प्रयत्न दर्शनचा, इथे मात्र फसला जातोय. चांगली गोलंदाजी. 6व्या-7व्या स्टंपवर बॉल फेकला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल जिथे आपण बघू शकता टाकण्यात येलाय आणि दोन्ही डॉट बॉल आले. तिसरा बॉल जर बघायला गेला तर शॉर्ट पिच होता, परंतु ज्या ठिकाणी खेळला तिकडे मात्र घोषांकित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला, 1 धाव असेल. 4 बॉल 2 धावा. सुपर गोलंदाजी होत असताना अगदी आपण पाहू शकतात. पहिली मॅचचा विचार केला तर अरविंद 11 माडगाव टीम आपल्याला विजय होताना दिसली. त्यानंतरचा विचार केला तर विन होताना आपल्याला टीम पाहायला मिळाली तेलवे पाडा. आणि पाहूया आता मात्र कोणती टीम. अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे षटक आहे, ऑफसाईडला पूर्णपणे ओपन दिलं होतं. 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रॉपर टायमिंग नाही झालं. बॉल मिडलला नाही आला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 3. 5 बॉल मध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. खरं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बॉल प्लेड ऑन झालेला इकडे फलंदाज दांडी वाकवलाय. इथे मात्र आपण बघू शकतात फलंदाजाने दाखवली, गोलंदाजाने वाकवली. विकेट. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. मास्टर पहिलं षटक. काय सुपर गोलंदाजीचा मारा. द गोल्डन आर्म आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर कैवल्य नवीन गोलंदाज येतोय. हिमेश गोलंदाजी मार्कवर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चाललाय. शिवा मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन बाद झालाय, माफ करा, अनिकेत आहे स्ट्राईकला. यावेळेस फटका सजवला अनिकेतचा. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरोबर तिकडे क्षेत्ररक्षण ठेवलेला आहे आणि फील्ड प्लॅन खूप चांगला. झटका लागतोय बॅटिंग टीमला. दुसरा बॅक टू बॅक हा दुसरा झटका. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर. एस डीजे. सहा. एस डीजे.
आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं खोललंय. पॉवर रेटिंग इथे मात्र आपण बघू शकतात. सुपर बॅटिंग. 9 धावा धावपलकावर. तिसरा बॉल घेऊन हिमेश तयार. खोलवर बॉल, लोअर फुल टच बॉल, घुटना टेक और सीधा सिक्सर देख. यस डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. चुकीला तुम्ही लवकरच सुधारू शकतात आणि इथे आपण बघू शकतात चुकीची सुधार करतोय गोलंदाज. चेंडूला लांब ठेवण्यात आलेला आहे. हिमेश आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, लोअर फुल टच बॉल, परंतु फटका हवेमध्ये येतोय. कॅच वर सुरुवातीला आला नाही आणि मनमोहक चेंडू अडवलाय. जिथे 2 धावा मिळत आहेत. थोडं प्रेझन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकाचं खराब पाहायला मिळालं. कॅच वर आला असता तर कॅच देखील मिळाला असता, परंतु यावेळेस मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते आपण बघू शकता 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17-17. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा होत्या. आताच्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली होती, परंतु 5 बॉलमध्ये 14 आल्यात. पण एकदा मात्र यावेळेस अप ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी तेवढी चांगली नाही, परंतु 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 ओव्हर इकडे समाप्त झालेत. 18 धावा ह्या धावपलकावर आहेत. देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. दोन ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 9च्या सरासरीने 18 धावा. मागच्या ओव्हर मध्ये 15 धावा ह्या खर्च केल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाजाला साहिल. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते आणि फुलटॉस बॉलने ही स्पर्धा खेळवली जात आहे. पहिला बॉल टाकला जाईल आणि पहिला बॉल उंच खूप गेलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या कॅच असा घेतलाय की डोळ्यांवर विश्वास अजिबात बसत नाही. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया या कॅच मध्ये काय घडलंय. मी म्हणे क्षेत्ररक्षकाची चुकी झाली होती. हिमेशला धावायची गरज काहीच नव्हती, कारण की डीप मध्ये होता आणि मिड विकेट क्लिअर होता, परंतु कॅच आला कसा काय यावर लक्ष असेल. लोहचिंबकाकडे लोहा जसं खेचला जातो तशा रीतीने हा बॉल अचानक त्याच्या हातामध्ये. हा बघा, अस्विस्मरणीय कॅच. हा बघा, व्ह्यूअर्स या कॅचला खूप मिळणार या चॅनलला. व्ही नेटवर्क साठी आपण बघू शकतात. ही क्वालिटी देखील पाहायला मिळते. कॅमेरा वर्क त्याच्याहून उत्तम पाहायला मिळते. सुपर कॅमेरा वर्क करताना आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरामॅन क्या बात आहे. ही क्वालिटी आपण बघू शकतात व्ही नेटवर्कची. परफेक्ट बॉल हातामध्ये मात्र कॅच केलाय. म्हणजे मी म्हणेल की वर्ल्ड मधले कोणते कॅचेस जर चेक केले, इंटरनॅशनल मला नॅशनल मला, तर टॉप 10 मध्ये हा कॅच जाईल. असा हा कॅच टिपला या क्षेत्ररक्षकाने. अविस्मरणीय. या मैदानावर आता कधीही कोणत्याही क्षणी स्पर्धा असली तर मात्र हिमेशच्या कॅचची चर्चा होणार. ऐतिहासिक कॅच आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिल्या बॉलवर कॅच आउट, दुसऱ्या बॉलवर कॅच आउट. हॅट्रिक वर आहे गोलंदाज. विकेट. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे.
मोठे मोठे दिग्गज क्षेत्ररक्षक देखील त्या कॅचचं कौतुक करतील. मी म्हणेल की आज इकडे जोंडी रोड जरी बसलेला असतं तर त्याने देखील त्या कॅचचं कौतुक केलं असतं. असा कॅच टिपला मात्र हिमेशने. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड थांबलाय 18 धावेवर. 2 सलग विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये आले. साहिल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवट हॅट्रिक बॉल आहे. फटका सजवलाय आणि इकडे मात्र इथून आता एक नाही मिळणार. हिमेश आहे बरोबर हातामध्ये गेलेला आहे. डॉट बॉल येतोय. 3 बॉल सलग डॉट फेकून झालेत. 18 धावा धावपलकावर. बॅट जोरदार फिरवली होती फलंदाजाने परंतु अगदी पुढच्या टोकाला बॉल लागलाय आणि शॉर्ट मिड विकेटला डॉट बॉल आलाय. यावेळेस हवाई फायर. चेंडू चाललाय बाउंड्रीला एकदार. येतोय बिग षटकार एसडीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. 5वा बॉल. अंधाधुंद प्रहार होत आहे मैदानाच्या आतमध्ये. अंधाधुंद प्रहार मध्ये 1-2 तुक्के लागू शकतात वारंवार नाही. बॉलच्या मेरिटवर लाईन आणि लेंथवर तुम्हाला खेळणं देखील गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. सुपर गोलंदाजी तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला आपण बघू शकता टीम चंडीगाव 11. दुसऱ्या बाजूला केतकाडी. आणखीन एक तडाका. बिग हिट. 6 धावा. षटकार. ओव्हर क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 30. 10च्या सरासरीने पाहायला मिळते एसडीजे. काय ऊर्जा आहे. आपल्याला पाहायला मिळते. तीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला विनिंग टीमचे कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. माटगाव टीम आणि तेलवेपाडा टीम कॅप्टनला पाठवा. 30 धावा. नवीन बॅट्समन कामेश यावेळेस मात्र फटका फसलाय. थोडा दूर पडतोय क्षेत्ररक्षकापेक्षा. 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि रन आउट. विकेट. कामेश बॅक टू डगआउट. 2 आले आणि त्यावर मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि तिथे मात्र विकेट येतोय. एसडीजे मास्टर बजाव.
तिसरा बॉल हो या मॅच चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर दूर ठेवण्यात येतोय. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे वाईट मागला जातोय. पंच सांगतात शफल झाल्यानंतर इथून तुम्हाला चेंडू वाईट नाही मिळणार. आधुनिक क्रिकेटमध्ये बरेचसे नियम बदललेले आहेत जिथे आपण बघू शकतात डॉट बॉल येत असताना. चौथा बॉल आणखीन एक डॉट बॉल. क्वालिटी यावेळेस गोलंदाजी होत असताना आणि ज्या फलंदाज 2 षटकार खेचले त्याला मात्र इकडे विकेट सॅक्रिफाईस करायला लावलाय फलंदाजाने सतीशने. विकेट यस बजाव. स्ट्राईक वर मात्र सतीश. नो स्ट्राईकला अजय 9व्या क्रमांकावर आलाय. परंतु काय गोलंदाजी होत असताना चौथ्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस मात्र एज लागलंय. इथून मात्र बघायला गेलं तर 1 धाव मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का परंतु सिंगलच येत आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. गुड बॉलिंग रुपेश क्या बात आहे. शेवटचा बॉल असेल. फक्त 3 धावा खर्च केल्या. 33 ह्या स्कोर कार्डवर आहेत आणि लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रॉ टाकण्यात येतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. विनिंग टीम असेल माडगाव आणि तेलवेपाडा. यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. 6 धाव पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल आणि 39 धावेचं आव्हान. यस माडगाव टीम सुपर 10 मध्ये जात असताना अभिनंदन. माडगाव टीम बाय मिळते आणि सुपर 10 मध्ये जात आहे. आणि जिथे आपण बघू शकतात नेक्स्ट मॅच या मॅच मधला विनर आणि त्यांच्या विपक्ष असेल ती म्हणजेच तेलवेपाडा या 2 टीम मध्ये असेल मॅच. थोडं स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती. 39 झाले. 40चं आव्हान. यस डीजे. ओपनिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. अगदी एक बाजूला चंडीगढ़ 11 बॅटिंग करताना 39 बनवल्या आणि आपण पाहू शकतात आता मात्र बॅटिंग करताना 40 बनवाव्या लागतील टीम केतकाडी संघाला.
कैवल्य आणि हार्दिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत. चला थोडा स्पीडअप ठेवा फील्डिंग टीम. अजून एक मॅच बाकी आहे हे लक्षात घ्या. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विनर आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती म्हणजेच तेलवेपाडा. पहिली टीम आपल्याला पाहायला मिळते जी सुपर 10 मध्ये जात असताना अरविंद 11 माटगाव हा संघ आपण पाहू शकता सुपर 10 मध्ये जातोय. पहिला बॉल टाकण्यात येईल आणि 40चा आव्हान 10च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. संध्याकाळचं सत्र म्हणजे प्रॅक्टिसचा वेळ. सर्वात जास्त वेळ क्रिकेटमध्ये आपण ज्या वेळेस देतो तो वेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल खोलवरचा चेंडू, डॉट बॉल येतोय. मिड ऑफला मात्र फिल्डिंग होत असताना चांगला बॉल यावेळेस हाताळला. ओव्हर पिच होता, सरळ खेळला जातोय. तिथे मात्र डॉट बॉल आलाय. कैवल्य पहिल्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. फिरवलाय चेंडूला परंतु फटका सजवलाय कैवल्यने आणि यावेळेस मात्र ऑन साइडला कटिंग चान्स होता. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार, 4 चौकार. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. असेल जिथे आपण बघू शकता 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. 2 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. कैवल्याने शॉट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. पायामधला बॉलला वळवलं, मनगटाच्या साहाय्याने पाठवलं 4 धावेसाठी. यावेळेस फटका फसलाय. दुसऱ्या बॉलवर उंच गेलाय, जज करतोय आणि सोपा कॅच करतोय. विकेट, बिग विकेट. कैवल्य बॅक टू डग आउट. यस डीजे मास्टर. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. थोडं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. फक्त चौकार षटकारने तुम्ही विनिंग करायचा प्रयत्न केला तर खेळ बसणार. कारण की 10ची सरासरी होती, चौकार आला होता. तिसऱ्या बॉलवर सिंगल 5 झाले असते. थोडं सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा मोठ्या हिटकडे जात असताना आणि फटका फसला, कॅच आउट. अगदी आजकालचे युवा रील्स पाहतात आणि त्यानंतर मात्र त्यांना असं वाटतं की चौकार षटकार हाच क्रिकेट आहे. परंतु तुमच्याकडे क्लास असेल, सिंगल डबलवर देखील भार द्यावा लागेल. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, तसं प्रत्येक बॉलला आपण मोठा हिट नाही करू शकत. यावेळेस मात्र फटका सजवला. इथे देखील कॅच घेण्याची दाट शक्यता होती, परंतु इकडे क्षेत्ररक्षक पोहोचला देखील होता. हिमेशला संधी मिळते. पहिल्याच बॉलवर हा उगचा फटका थोडा फसला होता. 4 बॉल 5 धावा. अजूनही 35 पाहिजे जिंकण्यासाठी 20 बॉल मध्ये. कारण की येणारे ओव्हर बाकी असतील. नवीन कोरा करकरीत बॉल असतो. 1-2 ओव्हर नंतर घासल्यानंतर मात्र तो चांगला रीतीने ट्रॅव्हल करतो, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. चला फिल्डिंग टीम विनंती आहे थोडं फास्ट खेळा, ही विनंती असेल फिल्डिंग टीमला. पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील ताकीद देत राहा, कारण की यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. पाचवा बॉल फिरवला आणि यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नाही. प्रॉमिसिंग यावेळेस टायमिंग नव्हतं. एकदा बसेल चांगला, मात्र यावेळेस चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. थोडी बोट फिरवली बॉलवर आणि डीप मिड विकेटला मात्र यावेळेस आपण बघू शकतात पंच आमच्यापर्यंत एक ऑब्जेक्शन आलेलं आहे समोरच्या टीमचा. बॅट्समॅन बॅटिंग करून बसलेला आहे आणि दुसऱ्याला पाठवलं. बघा तुमचं काय नियम असेल ते कळवा.
बघा ऑर्गनायझर जे काही नियम आहे ते तुमच्यापर्यंत जो काही निर्णय आहे तो पोहोचवतील. फिटिंग सजवून ठेवा. बघूया ऑर्गनायझर टीम तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. ऑर्गनायझर टीमने इकडे जो निर्णय घेतलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पेनल्टी लागणार समोरच्या टीमला 4 धावेची. ही ऑर्गनायझर टीमने मात्र निर्णय घेतलेला आहे 4 धावेची पेनल्टी. मॅचला करा ऑन. स्कोरबोर्ड 4 ने ऑन वाढणार. 4 धावेची पेनल्टी दिली जाईल आणि ती ऍड केली जाईल स्कोरबोर्डला. म्हणजे टोटल धावा जर विचार केला 11 धावा. चला मॅच ऑन करा. मॅचला सुरुवात करा. चेंडू 5 झालेत, 11 धावा झालेत. आता 29 पाहिजेत. 19 बॉल मध्ये हे देखील लक्षात घ्या. 19 बॉल 29 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आणि स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते हिमेश. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळणार पहिली ओव्हर जिथे आपण बघू शकतात राईट ओव्हर द विकेट हिची लागली होती. कीपरने चांगला प्रयत्न केला परंतु अगदी जवळ निघून गेला 1 धावेसाठी. पहिली ओव्हर 12 धावा. टीम मिटिंग घेऊन काही विनंती करा की 1 मॅच बाकी आहे. पंच आपण देखील तिकडे ताकीद द्या. जिथे आपण बॉलरला बॉलिंगसाठी बोलवा ही विनंती असेल. स्कोरबोर्ड आपल्याला 12 पाहायला मिळते 1 ओव्हर नंतर. आणि आता मात्र 18 बॉल आणि 28 धावेची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 आहे. बघा मॅचला सुरुवात करा. आपापसात तुम्ही करू नका. ऑर्गनायझर टीमने तो कॉल दिलेला आहे आणि कोणत्याही टीमला पेनल्टी करायला ऑर्गनायझरला आवडत नाही. तुम्ही भाग पडलं तेव्हा त्यांनी ते पेनल्टी दिलेली आहे हे देखील लक्षात घ्या. नियम जे असतात ते सर्वांसाठी सेम असतात. जी तुम्ही डिसिप्लिन खेळण्यामध्ये दाखवतात ते डिसिप्लिन काही जे नियम आहेत तिथे देखील थोडं फास्ट खेळा ना. फिल्डिंग टीम 1 मॅच बाकी आहे असं नको व्हायला की अंधार होईल आणि एखाद्या टीमला मात्र नुकसान होईल. 18 बॉल 28 ची गरज आहे. हिमेश स्ट्राईकवर आहे आणि हार्दिक नो स्ट्राईकवर आहे. गोलंदाज गोविंदा आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. या अगोदर गोविंदाला खूप चांगला मात्र खेळ पाहिला गोविंदाकडून. चांगली गोलंदाजी हाताळले. परंतु बघूया पहिला बॉल टाकला जाईल. चांगला बॉल आहे तेवढा चांगला फटका. परंतु इकडे 30 सर्व्हमध्ये क्षेत्ररक्षण गिव्ह करून टाकलं इकडे फलंदाजाने. थोडं धावणं गरजेचं होतं. थोडं प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि इकडे मात्र विकेटमध्ये रूपांतर होत आहे. रन आउट आपल्याला पाहायला मिळते. यस डीजे मास्टर बजाव. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय साहिल. 17 बॉल आणि 28 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. एक बाजूला आपण बघू शकता टीम फिल्डिंग करताना चंडीगढ 11. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना केतकाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल स्लोवर बॉल आहे. फटका खेळला कव्हरच्या ठिकाणी. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग आणि 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 13 धावा धावफलकावर आहेत. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा 7 तारीख 7
एप्रिल 2026 वर्ष 6वं या स्पर्धेचं पांडवा सिलेमन प्रीमियर लीग 2026. शॉर्ट बॉलला यावेळेस मात्र खडे कट केलाय. थोडं क्षेत्ररक्षण खराब होत असताना एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? इथे मात्र एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा धावफलकावर. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत, जिथे मात्र आपण बघू शकता 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 14 धावा ह्या धावफलकावर आहे. 40चं टार्गेट दिलेलं आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 26 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. थोडी गरमागरमी अगदी आपण बघू शकतात, कारण की एक धावेसाठी प्रयत्न फलंदाजाकडून. हो, चकवलंय, फिरवलंय फलंदाज, इकडे गॉन. विकेटचा पतंग. यस टीजे मास्टर, बचाव. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. बिग विकेट. हार्दिक बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. आता पहिल्या मॅच मध्ये हार्दिक आणि केवल्याने धावा बनवल्या, परंतु तेव्हा 12 देखील होता. आता हे जे टार्गेट आहे थोडं मोठं देखील होईल, कारण की समोरचे फलंदाज आहेत ते पहिल्या मॅच मध्ये बॅटिंगला आलेच नाही आणि आता मात्र यावेळेस बॅटिंगला आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे, जिथे मात्र अडचणीतून संघाला बाहेर काढतील का दोन्ही फलंदाज. फिरवलंय, चकवलंय, कॉन्फिडन्सली बॉल टाकलाय हा गोलंदाज गोविंदाने, जिथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. चेंडू झालेत 5. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. चंडीगाव टीम आपल्या गोलंदाजीसाठी ओळखली जाणारी टीम. शेवटचा बॉल असेल. दुसरी ओव्हर आपल्या भेटीला आलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील. शॉर्ट बॉलवर स्वप्नीलचा पटका हुकचा. किती धावा येतील बघूया. 2 धावा येतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. आता येणारे 12 बॉल 24 ची गरज. एस डी जे बजाव. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 16. आता 12 बॉल मध्ये 24 धावेची गरज. हिरो बनण्याची संधी आहे दोन्ही फलंदाजाला. असं म्हटलं जातं की संधी आणि संकट हे एकाच वेळी येते आणि संकटावर मात केल्यावर त्या संधीचं सोनं होतं. बघूया संकटावर मात केली जाईल का. फलंदाज तयार आहेत. 12 मध्ये 24 ची गरज आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर शिवा. 12 चेंडू 24 धावा. चला फिल्डिंग टीम स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. चला फिल्डिंग टीम वारंवार कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा. जेव्हा 4 जण क्षेत्ररक्षण सजवतील तेव्हा मात्र थोडं कन्फ्युजिंग राहणार, कारण की माइंडसेट प्रत्येकाचा अलग अलग असतो. पहिला बॉल टाकला जाईल. पहिल्या बॉलवर प्रहार केला आणि टायमिंग प्रॉपर केलाय. मस्तक बेदस्तक फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय. साहिलच्या बॅट मधून षटकार. यस डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. हा षटकार पाहायला मिळालाय. 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 22. 22 स्कोर कार्डवर 18 पाहिजेत 11 बॉल मध्ये. मॅच ऑन गेम ऑन. साहिल तयार. लोअर फुलटस बॉल. ग्लानचा फटका खेळला. डीप मध्ये येत असताना क्षेत्ररक्षक कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. गुड फिल्डिंग.
ग्राउंडिंग फिल्डिंग करणं तेवढं सोपं नाही आहे. 2 वर्षा ते 3 वर्षा अगोदर मैदान तेवढं सपाट नव्हतं, परंतु आता मात्र जर बघायला गेलं तर पांडवास 11चं त्या ग्रुपचं तणाशी गावाचं हे वैशिष्ट्य आहे आणि कौतुक आहे की मात्र हे मैदान तुम्हाला सपाट पाहायला मिळतंय, जिथे मात्र आपण बघू शकतात पाणी मारण्यात आलं, रोलिंग देखील करण्यात आली, त्यामुळे ग्राउंडिंग फिल्डिंग आपण बघू शकतात देखील चांगली होत असताना शॉर्ट बॉलला फटका उगचा डीप मध्ये पहिली चुरी घेतली आणि काय नशीब आहे, काय नशीब आहे इकडे मात्र फिल्डिंग टीमचं की बॉल जमिनीला पडला खाली आणि परत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. उडी मारायची गरजच नव्हती, बरोबर हातामध्ये बॉल आला होता आणि त्यामुळे मात्र चेंडूचा छातीवर लागलाय. एक धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. 16 पाहिजेत, 9 बॉल 16ची गरज. तयार शॉर्ट बॉलवर कट केलेला आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आपल्याला पार पॉइंटच्या भागामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव असेल. फिल्डिंग आपण बघू शकतात यावेळेस होत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही, क्षेत्ररक्षण देखील तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. 2 वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक वेळेस थोडं खराब झालं, परंतु नुकसान टीमला नाही झाली. 25 धावा, 15ची गरज. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक तडाखा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी इरादों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 6 यस दीजिए. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. मैं खिलाडी तू अनाडी मूवीचा गाणं वाजतंय सध्या मैदानाच्या आतमध्ये, हेच चालू आहे. कोण खिलाडी कोण अनाडी पाहूया. स्कोरबोर्ड 31. 2 षटकार आलेत ओव्हर मध्ये, 9 पाहिजेत. हेच लागलंय अगदी स्लिपच्या जवळून देखील गेला. एक धाव येत आहे. एक धावेने स्कोरबोर्ड 32. 32 धावा धकबलकावर. ओव्हर समाप्त. 6 बॉल 8 धावेची गरज. यास डीजे. छह गेंदों में चाहिए 8 रन. गोलंदाज तयार. पहिला बॉल बीट केलाय. प्रत्येक बीट झालेल्या बॉलवर टाळ्या वाजणार. चंडीगड 11 टीम साठी त्यांचे समर्थक इकडे आलेले आहेत आणि षटकार चौकारासाठी केतकाडी टीम चे समर्थक टाळ्या वाजवतील. 5-8. 5 बॉल 8. आणखीन एक डॉट. क्या बात है. सुपर बॉलिंग. फलंदाज स्वप्नीलला चकवत असताना गोलंदाज आपल्याला सतीश पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ कधी कुठे काय करेल काही सांगता येत नाही, याचा काही नेम नाही. अगदी राऊंड द विकेटने 2 बॉल डॉट आले. थोडी चर्चा झाली दोन्ही फलंदाजामध्ये. 4-8. 12-24 असताना 16 आल्या. फटका सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तीर की तरह सीधा. यावेळेस मात्र 4 चौकार. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. डीजे मास्टर. ऐला उपमा आहे ग. 4 आली.
इकडे 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणं. स्कोरबोर्ड 36 पाहिजे 3 मध्ये 4. पुढचा बॉल स्लोअर बॉल हाताळलाय. ऑन साइडला फटका खेचलाय. डीप मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येणार. पुढच्या धावाचा प्रयत्न होतोय का? एकच येणार. 2 बॉल आणि 3 धावा. कंप्लीट चेस आहे. 2 चेंडू 3 धावा. या अगोदर ही मॅच आपण बघू शकता. अशीच मॅच एक पाहायला मिळाली जिथे मात्र 14-18 मॅच 2 बॉल 2 वर आली होती आणि तेलवेपाडा संघाने मॅच आपल्या बाजूने गेली. इथे मात्र बघूया 2-3. फलंदाज तयार. मारलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र कॅच आउट. बरोबर हातामध्ये बॉल गेलाय. शॉर्ट बॉलला खेळलेला फटका होता जिथे मात्र परफेक्ट गाठलं क्षेत्ररक्षकाला. मॅच मध्ये ट्विस्ट. विकेट. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. चला चला घाई करा. किती ओव्हरची लास्ट मॅच असेल? संदेश भाऊ. संदेश भाऊ टॉस ती झाली मॅच. संदेश भाऊ जिंकले संघ चंडीगाव. आपण टॉस करूया. हॅलो.
हॅलो. मॅन ऑफ द मॅच सतीश. सतीशने यायचंय. डीजे मास्टर त्यांना मी विनंती करेल की या आपण आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच मेडल सतीशला. येस चंडीगाव आणि तेलवेपाडा आपण आपली एंट्री फी जमा करून जायचं आहे. संडेला परत नाव घोषित करायची गरज लागणार नाही. प्लीज विनंती असेल कारण आपण यूट्यूबवर असतात आणि तिकडनं आम्हाला आपली नावं घ्यावी लागतात. हे काही चांगलं दिसत नाही. तर आपली एंट्री फी आपण जमा करून जा चंडीगाव आणि तेलवेपाडा. चला मॅन ऑफ द मॅचसाठी या अजय डीजे यांच्या शुभ हस्ते हा आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाताना. चुका नका करू रे बाबा, आम्हाला कोणाची बाजू नाही घेता येत. चला मॅन ऑफ द मॅच साठी या फलंदाज. याचं गोलंदाज आहे स्पेशल मॅन ऑफ द मॅच आहे. या ठिकाणी आमचे मान्यवर अजयजी हावरे आणि यांच्या शुभ हस्ते आजच्या शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. टॉस्का बॉस येथून सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालं. संघासाठी अभिनंदन आहे. तर नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. यस धन्यवाद अजय डीजे, धन्यवाद. आणि या ठिकाणी आजच्या दिवसातला कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.